9 जून 2024ला पंतप्रधान मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली। त्यांच्या शपथविधी सोहळ्याला जवळपास 8,000 पाहुणे उपस्थित होते। नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते तेव्हा लोकांनी प्रचंड जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं। पण तसा जल्लोष इतर मंत्र्यांच्या शपथविधी वेळे मात्र पाहायला मिळाला नाही। राजनाथ सिंग, अमित शाह, जे.पी. नड्डा, निर्मला सीतारमण किंवा एस. जयशंकर या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी कोणाच्याही शपथविधी वेळी जेवढा जल्लोष झाला नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त जल्लोष एका मंत्र्याच्या शपथविधीला होता। ते मंत्री म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान। शिवराज सिंग चौहान ज्यांना मध्य प्रदेशात आणि देशभरात शिवराज मामा म्हणून ओळखलं जातं, त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद मिळाले। खातेवाटप जाहीर झाल्यानंतर त्यांना कृषी आणि शेतकरी कल्याण तसंच ग्रामीण विकास मंत्रालय यासारखी 2 महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत। 2014 ते 2024 अशी सलग 10 वर्ष कृषी मंत्री कोण होतं? अनेकांना त्यांची नावं देखील माहिती नसतील। पण यावेळी मात्र हे खातं 4 टर्म मुख्यमंत्री आणि 4 टर्म खासदारकीचा अनुभव असलेले शिवराज सिंग चौहान यांना देण्यात आले। यावरून पंतप्रधान मोदींची प्राथमिकता लक्षात येते। पण शिवराज सिंग कृषी मंत्री असण्याचं नक्की किती महत्त्व आहे? त्यांना कृषी मंत्री करून पंतप्रधान मोदी काय साध्य करू पाहतायत आणि शिवराज सिंगच का? पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। शिवराज मामा महत्त्वाचे का हे समजून घेण्याआधी त्यांचं राजकारण समजून घ्यावं लागेल। 1990ला शिवराज सिंग पहिल्यांदा आमदार झाले। त्याच्या पुढच्याच वर्षी 1991ला ते मध्य प्रदेशातील विदिशामधून खासदार झाले। त्यानंतर 1996, 98, 99 आणि 2004 असे सलग 5 टर्म ते विदिशाचे खासदार होते। यावरून त्यांच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो। मध्य प्रदेशात भाजपला अंतर्गत गटबाजीचं ग्रहण लागलं होतं। तेव्हा 2005 मध्ये भाजप नेतृत्वानं त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली होती। तेव्हा शिवराज सिंग मध्य प्रदेशचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। त्यानंतर पुढची 18 वर्ष त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही। सगळ्यांना सांभाळून राजकारण करण्याची ताकद, कल्याणकारी योजनांसोबतच विकासाला दिलेलं प्राधान्य आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून राजकारण करणं यामुळे शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशात अत्यंत पॉप्युलर राहिले। डिसेंबर 2018 ते मार्च 2020 हा 13 महिन्यांचा काळ सोडला तर ते जवळपास 18 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते। डिसेंबर 2023 मध्ये मध्य प्रदेशात विधानसभा निवडणूक होती। शिवराज सिंग चौहान यांना 20 वर्षाच्या अँटी इन्कम्बन्सीला सामोरं जायचं होतं। एक्झिट पोलचे अंदाज होते मध्य प्रदेशात भाजप हारणार, पण भाजप जवळपास 2/3 जागा घेऊन जिंकली। या निवडणुकीत कोणीही मुख्यमंत्री पदाचा चेहरा नव्हतं, पण तरीही शिवराज सिंग चौहान मुख्यमंत्री असल्यानं त्यांच्या कामाला मिळालेला हा जनादेश होता असं लोक मानतात। मुख्यमंत्री म्हणून शिवराज सिंग चौहान यांनी तयार केलेली लाडली बहीण योजना प्रचंड चालली। यामध्ये प्रत्येक महिलेच्या खात्यात प्रति महिना 1250 रुपये ट्रान्सफर करण्यात येत होते। त्यामुळे महिलांनी भरभरून भाजपला मतं दिल्याचं बोललं जातं। पण मध्य प्रदेशमध्ये जिंकूनही केंद्रीय भाजप नेतृत्वानं त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री केलं नाही। अनेकांनी याला मोदी विरुद्ध शिवराज सिंग असा अँगल देण्याचा देखील प्रयत्न केला। पण पुढच्या 3च महिन्यात शिवराज सिंग चौहान यांना लोकसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलं आणि शिवराज मामा त्यांच्या पारंपरिक विदिशा मतदारसंघातून जवळपास 8,20,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून देखील आले। प्रचारादरम्यान मोदी म्हणाले होते की शिवराज सिंग चौहान यांना दिल्लीला पाठवा, त्यांना मोठा व्यक्ती करण्यात येईल। मोदींनी आपला शब्द खरा ठरवत शिवराज सिंग चौहान यांना कृषी मंत्री आणि ग्रामीण विकास यासारखी महत्त्वाची पदं दिली आहेत। शिवराज सिंग चौहान यांना कृषी मंत्री करण्यामागे अनेक कारणे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना मध्य प्रदेशची कृषी क्षेत्रातली कामगिरी। गेल्या 10 वर्षात भारताचा सरासरी कृषी विकास दर हा फक्त 3.8% आहे। यामध्ये बरेच चढउतार देखील पाहायला मिळालेत। काही वर्ष अतिवृष्टी तर काही वर्ष दुष्काळ अशा चक्रात शेतकरी अडकलेला आहे। त्यातच केंद्र सरकारच्या कृषी आयात निर्यात धोरणात सातत्य नसल्याचा देखील मोठा फटका शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला बसलेला आहे। भारताचा जीडीपी वाढीचा दर हा 2024 मध्ये 8.2% आहे। भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे, पण कृषी क्षेत्राची वाढ पाहिली तर ती फक्त 1.4% आहे। 1.4% वेगानं वाढणाऱ्या क्षेत्रावर जवळपास 46% भारतीय नागरिक म्हणजे 64 कोटी भारतीय नागरिक रोजगारासाठी अवलंबून आहेत। यावरून कृषी क्षेत्रावर असलेला ताण लक्षात येतो। पण म्हणून शिवराज सिंग चौहान येतील, जादूची छडी चालवतील आणि सगळं काही ठीक होणार आहे का? तर नाही। पण शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशात कृषी क्षेत्रात काही बदल घडवून दाखवलेत। मध्य प्रदेशचा गेल्या 10 वर्षातील सरासरी कृषी विकास दर हा 60% आहे, म्हणजे राष्ट्रीय विकास दरापेक्षा जवळपास दुप्पट। शिवराज सिंग यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात मध्य प्रदेशात सिंचन क्षेत्रात 24% वरून 45% पर्यंत वाढ झाली आहे। मध्य प्रदेशचं कृषी क्षेत्र राज्याच्या एकूण जीडीपी मध्ये 40% योगदान देत आहे।
भारताच्या जीडीपी मध्ये मात्र कृषी क्षेत्राचा वाटा फक्त 15% पर्यंत खाली आलाय. महाराष्ट्रात तो 12%. यानंतर मध्य प्रदेश तेलबियांच्या उत्पादनात देखील 1 नंबरला आहे. एकट्या मध्य प्रदेशात 22% तेलबियांचं उत्पन्न होतं. भारत आपल्या गरजेच्या जवळपास 60 ते 70% खाद्यतेल आयात करतो. यावरून भारतात तेलबियांच्या उत्पादनाची गरज लक्षात येते आणि याच तेलबियांच्या उत्पादनात मध्य प्रदेश अग्रेसर आहे. डाळींच्या बाबतीत बोलायचं झालं तर डाळीच्या उत्पादनात देखील मध्य प्रदेश देशात पहिल्या क्रमांकावर आहे. मध्य प्रदेशात डाळींच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापैकी 32% उत्पादन घेतलं जातं. अन्नधान्यांच्या उत्पादनात देखील मध्य प्रदेशचा 3रा क्रमांक लागतो. डेअरी उत्पादनात देखील मध्य प्रदेश 3ऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात मध्य प्रदेशात बदल घडवून दाखवण्यात शिवराज सिंग चौहान यांना यश आलेलं आहे. त्यामुळे ते देशाचे नवे कृषी मंत्री असण्याला देखील महत्त्व आहे. कृषी मंत्री सोबतच शिवराज सिंग चौहान यांना ग्रामीण विकास मंत्रालयाचा कारभार देखील देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारनं जी लखपती दीदी योजना आणली आहे ती योजना ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यामध्ये 3 कोटी महिलांना लखपती बनवण्याचं लक्ष्य भारत सरकारनं ठेवलंय. यासोबतच मनरेगा सारखी महत्त्वाची योजना देखील याच खात्याच्या अंतर्गत येते, जी ग्रामीण भागात रोजगार हमीच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. या योजनेत देखील अनेक सुधारणांची गरज आहे, ज्या सुधारणा चौहान घडवून आणू शकतात. याशिवाय शिवराज सिंग हे ग्रामीण भाग, शेतकरी, महिला, तरुण, मुलं यांच्याशी सहजपणे जोडले जातात. त्यामुळे ही वोट बँक भाजप सोबत जोडून ठेवण्यासाठी भाजपला शिवराज सिंग चौहान यांच्यासारखा चेहरा उपयुक्त ठरणार आहे. भाजपला यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त फटका बसलाय तो ग्रामीण भागातून. भाजपनं 2019 साली देशातील ग्रामीण भागातील जवळपास 253 जागांवर विजय मिळवला होता, पण यावेळी ते 193 जागांपर्यंत खाली आलेत. म्हणजे भाजपला ग्रामीण भागातूनच जवळपास 60 जागांचा फटका बसलाय. भाजपनं एकूण 63 जागा गमावल्यात, त्यापैकी 60 जागा या फक्त ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळं हा ग्रामीण असंतोष शहरी आणि ग्रामीण भागातील दरी कमी करण्यावर भाजपला भर द्यावा लागणार आहे आणि त्यासाठी शिवराज सिंग चौहान हे योग्य व्यक्ती असल्याचं त्यांना वाटतंय. आता गेल्या 10 वर्षात शेतकरी आणि सरकार दरम्यान अविश्वास मोठ्या प्रमाणात वाढल्याचं दिसून येत आहे. 2020 साली 3 कृषी कायद्यांच्या विरोधात प्रचंड मोठा असंतोष पाहायला मिळाला. त्या आंदोलनाच्या वेळी शेतकऱ्यांना ज्या प्रकारची वागणूक देण्यात आली त्यामुळे शेतकरी वर्ग आणि सरकारमधील असंतोष वाढलेला पाहायला मिळाला. आता सुद्धा निवडणुकीच्या आधी हरियाणा, पंजाबमधील शेतकरी हे दिल्लीच्या दिशेने येण्यासाठी निघाले होते. आताही ते हरियाणाच्या सीमांवर बसलेले आहेत, पण शेतकऱ्यांचं हे आंदोलन सरकारनं खूप कठोरपणे हाताळल्याचं देखील पाहायला मिळालं. त्यानंतर कांदा उत्पादक शेतकरी असो की ऊस उत्पादक शेतकरी, खतांचे दर असो की बी बियाणांचा दर्जा, प्रत्येक वेळी शेतकरी आणि सरकारमध्ये अविश्वास असल्याचं दिसून आलं. हाच अविश्वास कमी करण्याचं काम शिवराज सिंग चौहान करू शकतात. ग्रामीण बाज लोकांसोबत सहजपणे जोडलं जाणं, प्रत्येकाशी संवाद साधणं, या सगळ्या कारणांमुळे शिवराज सिंग चौहान हे शेतकरी आणि सरकारमधील दुवा होऊ शकतात असं बोललं जातंय. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिक त्यांच्याकडून अपेक्षा ठेवून आहेत. आता शिवराज मामा नेहमीप्रमाणे लोकांच्या अपेक्षेवर खरे उतरतात की त्यांनाही शेतकऱ्यांचं भविष्य घडवण्यात अपयश येतं, ते पुढील काळात कळेलच. पण सध्या तरी सर्वांना नाव माहिती असलेले कृषी मंत्री भारताला मिळालेत, यातच अनेकांना आनंद आहे. शिवराज सिंग चौहान यांची कृषी मंत्री म्हणून झालेल्या निवडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी बोल व्हिडिओला सबस्क्राईब करा.